बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धुलीवंदनाच्या दिवशी 208 किलो गोमांस पकडले। पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई। ऐन धुलवडीच्या दिवशी पंढरपुरात विक्रीसाठी आणलेल्या 208 किलो गोमांस पोलिसांनी पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ही कारवाई शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास शहरातील जुनीपेठ परिसरात करण्यात आली असून कारवाई दरम्यान पोलिसांनी 2 संशयित आरोपींकडून सुमारे 208 गोमांस ताब्यात घेतले। धुलीवंदन असल्याने शहरातील अनेक भागात बकऱ्यांचे मांस विक्री करण्यासाठी अनेक दुकानात मोठ्या गर्दी झाली होती। अशातच पंढरपूर शहरातील जुनीपेठ परिसरात गोमांस विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून 2 संशयित आरोपींकडून 208 किलो गोमांस पकडले। या प्रकरणी खंडू दत्तात्रय वायदंडे व सोहेल अस्लीम कुरेशी राहणार पंढरपूर यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर अन्य दोघे संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। आरोपींनी कोठून गोमांस आणले आणि ते किती लोकांना विकले याची माहिती पोलीस घेत आहेत।